Hello everyone, welcome to my channel Happily with Good Vibes in Jyoti's Creations रेडी रंगोली. ही रेडी रंगोली आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी प्रथम मी एक ह्याच्यावरती A4 साईजवरती मी ते ड्रॉ केलेलं आहे आणि पेपरवरती ड्रॉ केल्यावर OHP शीट लावलेलं आहे आणि एक ग्लू घेतला 50% वॉटर आणि 50% ग्लू घेऊन तो पूर्णपणे लावून पहिला हात दिलेला आहे आणि आता त्यावरती परत ग्लू लावून मी सेकंड हात देत आहे. तर बघा इथं पहिलेच मी डार्क कलर दिलेला होता आणि आता फेंट कलर जो पिंक कलर आहे तो असं लावून वरती एक OHP शीट ठेवून तर टॅप करायचं आहे आणि उरलेली रांगोळी आपण टॅप करून काढायची आहे. असंच करून बाकीच्या इथे पण मी फुलांना आता कलर देत आहे. तुम्ही येलो कलर द्या. मला रेड येलो आणि ब्ल्यू हे कलर मी दिलेले होते, पण तुम्ही त्याच्यामध्ये शेड करू शकता किंवा इतर कलरही पिंक वगैरे किंवा पर्पल असे कलर देऊ शकता. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण रंगोली सोडतो देतो ग्लू लावून तर तेव्हा टॅप करायचं आहे आणि उरलेली रंगोळी खाली मग पडते. जसं मी आता दाखवते असं टॅप करा थोडंसं पेपर टाकून आणि मग नंतर तुम्ही साधा पेपर पण टाकून टॅप करू शकता. पण मी एक OHP शीटच ठेवली आहे की जेणेकरून बरं पडतं तीच यूज करायला. आणि टॅप केल्यावर उरलेली रंगोळी खाली पडली जाते. तसं एका पाठीमागून एक डिझाईनचं जे आहे तर त्याला ग्लू लावून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेस आपण ते कलर आपण त्याच्यामध्ये टाकत राहायचे आहेत. जसं आता आपण पाहणार आहोत की हे दिव्याला जसं मी ग्लू लावते तर साईडचं मी हळूच ब्रश फिरवते की जेणेकरून साईड ही ॲक्युरेट आली पाहिजे. आणि असा रंग सोडून घ्यायचा की जेणेकरून ते दिव्या म्हणजे बाहेर इकडे तिकडे जास्त जात नाही. तर इथे मी थोडं फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे मी पटपट रंग सोडताना दिसत आहे. आता एकाच वेळेस मी हे लीफ पानांना कलर म्हणजे ग्लू लावून घेत आहे. एकाच वेळेस लावून घ्यायचा की परत त्याच्यावरती आपल्याला कलर आपण सोडू शकतो. तर आता देठ आहे तर देठाला मी थोडासा हिरवा कलर दिला, नंतर डार्क, नंतर फेंट. तुम्हाला कसं पाहिजे तसं शेडिंग करू शकता. जसं एका ताईंनी मला सांगितलं होतं की ह्याचा डिटेल व्हिडिओ पाठवा, आम्हाला आवडली आहे. तर मग मी कमेंटमध्ये लिहिलेलं होतं त्यांनी, तर त्यांच्यासाठी मी ही रंगोळी बनवत आहे. तर असंच तुम्हाला कुठल्या रंगोळीचे जर व्हिडिओ हवे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, तर मी ते दाखवेल. तर आता ॲक्रेलिक व्हाईट कलरनी ते मी ह्याच्यावरती डिझाईन केलेली आहे किंवा तुम्ही बाहेर डिझाईनचे खूप सारे व्हरायटी आहेत तर ते तुम्ही बघा आणि त्याच्याने करू शकता. डिझाईन वेगवेगळी आपण करू शकतो. तर मला इथे मोती आहेत, हे मोती मी फुलांमध्ये लावत आहे. तर तुम्ही ह्या मोतींपेक्षा कुंदन पण लावू शकता. त्या कुंदनमुळे पण गेटअप छान येतो, पण मला मोती आवडले म्हणून मी इथं लावत आहे. मोत्यांनी पण छान दिसतो हा कलर व्हाईट. पहा सुंदर दिसते ना रंगोली. आणि आता नंतर हे शीट आपण साईडनी कट करून घ्यायचं आहे. तर बरोबर जसा शेप आहे त्या पद्धतीनं केलं कटिंग तर रंगोली दिसायलाही छान दिसते. उगाच आपला नाही तर असा गोल राऊंड केलेला आहे आणि मग ते त्याला परफेक्शन येत नाही. तर आपण ह्या पेपर आपण कट करून घेत आहोत. तर असंच मला तुम्ही कमेंट करत जावा आणि असंच भरपूर प्रतिसाद दिला आहे तुम्ही, तर छान वाटत आहे. आणि मी प्रयत्न करत आहे की मी बरोबर तुम्ही जे सांगितलं ते मी करत आहे. ही पहा कटिंग झाल्यावर रंगोळी किती छान दिसते आणि लवकर आपल्याला इझी टू यूज आहे. थँक्यू.